नमस्कार, मी अमोल जोशी. महा एक्झिट पोल या खास कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी नम्रता वागळे. या खास पोलमध्ये आपण आता विभागनिहाय कसे ट्रेंड्स आपल्याला दिसलेले आहेत अमोल, हे सगळं आपण आपल्या प्रेक्षकांना सांगायचं आणि विशेषतः या भागातल्या पत्रकारांच्या नजरेतून त्यांना हे कल कसे वाटतात, कारण ग्राउंड रियालिटी त्यांनीच बघितलेली आहे. आपण स्टुडिओमध्ये असतो, आपल्या 700 पत्रकारांनी फील्डवरती जाऊन सर्वे केलेला आहे आणि आपला अंदाज आणि या पत्रकारांचा तिथे असलेला अंदाज हा जुळतोय का, हे आज आपण ताडून बघणार आहोत. प्राथमिक जे कल पुढारीच्या महापौलमधनं आमच्या हाती लागलेले होते त्यानुसार विदर्भात महायुतीची सरशी दिसतेय. विदर्भातल्या 10 पैकी 7 जागा महायुतीला मिळणार असं पुढारीचा हा पोल सांगतोय आणि विदर्भातल्या 3 जागा महाविकास आघाडीकडे असतील असं या पोलने सांगितलेलं आहे. तर हा जो पोल आपल्याला समोर आलेला आहे, हा पोल ज्या ग्राउंडवर जाऊन आपण केला आणि ज्या व्यक्ती याच्यामध्ये सहभागी होत्या किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांचा या सगळ्यामध्ये हातभार आहेत, त्यांच्याकडून या सगळ्यांचं रिझनिंग आपण आता समजून घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघा विदर्भामध्ये नेमकं काय चित्र आहे. विदर्भामध्ये इंडिया आघाडीला 3, NDAला 7 आणि इतरांना 0, म्हणजे सरसकट 7-3 अशा फरकाने NDA या ठिकाणी बाजी मारतंय असं सध्या या पोलमधून चित्र समोर आलेलं आहे. विदर्भ हा खरं तर महायुतीचा अमोल गड मानला जातो आणि मला वाटतं तसंच चित्र दिसतंय. 3 आणि 7 म्हणजे 7 महायुतीला या ठिकाणी जर जागा मिळतात तर मला वाटतं ते गड आपला बऱ्यापैकी काबीज त्यांनी ठेवलेला आहे असं म्हणता येईल. खरं आहे. आणि या 10 जागा बघूया कुठल्या कुठल्या आहेत आणि त्या कोण घेतंय, कोणाच्या पारड्यात कुठली जागा जातीये. नागपूरपासून सुरुवात करूया. नागपूरमध्ये नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे अशी लढत होती. या ठिकाणी नितीन गडकरींना अधिकाधिक लोकांनी या एक्झिट पोलमध्ये पसंती दिलेली आहे. नितीन गडकरी आघाडीवर आहे. वर्ध्यामध्ये काय चित्र आहे बघा. रामदास तडस विरुद्ध अमर काळे असं चित्र होतं. या ठिकाणी देखील भाजपचा उमेदवार विजय होताना दिसतो आहे. रामदास तडस जिंकतील असं एक्झिट पोलमधून समोर येत आहे. रामटेकमध्ये देखील शिंदेंच्या शिवसेनेकडे ही जागा जाईल असं एक्झिट पोलमधून दिसतं आहे. राजू पारवे या ठिकाणी विजय होताना दिसत आहेत, आघाडीवर दिसत आहेत. पुढची जागा अमरावतीमध्ये काय चित्र आहे बघा. अमरावतीच्या लढतीकडे खरंच लक्ष ठेवलं पाहिजे. एक तर तिहेरी लढत आहे ही आणि नवनीत राणांबद्दल बऱ्यापैकी असंतोष इथे ग्राउंडवरती पण होता. मात्र तरीही त्यांनाच यश येताना दिसतंय. हा कल आपण जर बघितला तर नवनीत राणा यांना जास्तीत जास्त लोकांनी या एक्झिट पोलमध्ये, पुढारीच्या महापोलमध्ये पसंती दिलेली आहे. पुढे चंद्रपूरमध्ये जाऊया. चंद्रपूरमध्ये काय चित्र आहे. सुधीर मुनगंटीवार इथे भाजपने आपले राज्यातले मंत्री रिंगणामध्ये उतरवले होते, मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसू शकतो. प्रतिभा धानोरकर काँग्रेसच्या उमेदवार या ठिकाणी बाजी मारू शकतात असा प्राथमिक अंदाज सांगतोय. खरं म्हणजे 19ची पुनरावृत्ती होताना दिसते. अगदी. आणखीन एक ट्रिपल फाईट जी बुलढाण्यामधली आहे, ज्या ठिकाणी मातब्बर रिंगणामध्ये होते. बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव हे जिंकतायत. शिवसेना शिंदे गटाचे हे उमेदवार आहेत. नरेंद्र खेडेकर आणि रविकांत तुपकर यांना ते मात देताना दिसत आहेत. आणि पुढे अकोल्यामध्ये सुद्धा ट्रिपल फाईट आहे. आपल्याला माहिती आहे संजय धोत्रे या ठिकाणचे विद्यमान खासदार, त्यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना भाजपने तिकीट दिलं आणि त्यांची सरशी या ठिकाणी होताना दिसतीये. प्रकाश आंबेडकरांना धक्का या ठिकाणी पराभवाचा बसू शकतो. ही एक मोठी यावेळची घडामोड ह्या एक्झिट पोलमध्ये जे आपल्याला कल बघायला मिळत आहेत त्यानुसार आपल्याला म्हणायला लागेल. आणि आता मोहन अटाळकर ज्येष्ठ राजकीय पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आपल्या सोबत आहेत. मोहनजी, ज्या प्रकारे हा विदर्भाचा कल 7-3 असा समोर येताना दिसतो आहे, याच्यामध्ये कुठला शॉकर आहे असं तुम्हाला दिसतंय की पहिल्यापासून, म्हणजे मागच्या अगदी निवडणुका घोषित झाल्यापासून ज्या प्रकारचं एक नॅरेटिव्ह आणि चित्र दिसत होतं तेच चित्र पुढे घेऊन जाणारा हा एक्झिट पोल दिसतो की ह्याच्यात काही धक्के, शॉकर, अनपेक्षित गोष्टी आहेत असं तुम्हाला वाटतं? लक्षात येतील की विदर्भाचं जे चित्र आहे ते पश्चिम विदर्भातल्या आणि पूर्व विदर्भातल्या ज्या जागा आहेत त्यावर आधारित आपण एक विश्लेषण करूयात की सुरुवातीला शिवसेना आणि भाजप युती या त्यांना गेल्या वेळेस मिळालेलं यश आणि आता बदललेल्या परिस्थितीत मिळालेलं यश यातला एक फरक लक्षात याच्याकडे नजर टाकली तर आपल्या असं लक्षात येईल की इथे शेतकऱ्यांचे प्रश्न, त्याच्यानंतर बेरोजगारीचे प्रश्न हे थोडेसे मागे पडत एका बाजूने आपल्याला जे शॉकिंग जे दिसतंय की 7 जर जागा भाजपला मिळत असतील पूर्ण विदर्भातून
हो. तर त्याचा अर्थ असा आहे की हे मुद्दे म्हणजे अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर म्हणूया किंवा लोकांमध्ये सुप्त असलेली जी नाराजीची जी भावना होती ती व्यक्त होत असताना दिसली. अशा परिस्थितीत अमरावतीच्या बद्दलचा जो निकाल दिसतो आहे तो थोडासा अमरावतीकरांसाठी मला असं वाटतं शॉकिंग स्वरूपाचा आहे. त्यानंतर काही जागांच्या बाबतीत जसं पूर्व विदर्भात देखील अनेक ठिकाणी आपल्याला हो. ठामपणे ज्या ठिकाणी सांगता येत नाही की कोण निवडून येईल अगदी अशा बर. चुरशीच्या लढती झालेल्या आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला अगदी बर. ठामपणे इतक्याच जागा मिळतील असं सांगणं थोडंसं धारिष्ट्याचं होईल असं मला वाटतं. बरं, आपल्यासोबत विकास वैद्य सुद्धा आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. वैद्य सर, आपण जागा वाईज जर बघायचं म्हटलं तर एक खूप मोठा धक्का जो आहे महायुतीला तो म्हणजे चंद्रपूरमध्ये, जिथे सुधीर मुनगंटीवार यांची पिछाडी दिसते, त्यांना कदाचित पराभवाचा धक्का बसू शकतो. कारण काय आहेत याची? धानोरकरांची ताकद इथे जास्त म्हणायची की सुधीर भाऊंची ताकद कमी पडली? नाही, मी पुढारीचा तुमचा एक्झिट पोल खूप छान राहिला, मी बघितलं त्याच्यामध्ये. पण माझं स्वतःचं एक मी थोडासा डिसॲग्री आहे की चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार चा पराभव हा मला थोडासा म्हणजे कठीण भाग वाटतो. कारण चंद्रपूरमध्ये आपण बघा की मुनगंटीवार एक अत्यंत अनुभवी नेते आहेत तिथे. आणि जो काही सहानुभूतीवाला फॅक्टर म्हटला गेला प्रतिभा धानोरकरांच्या बाबतीत, तर तो तितकासा वर्क केला गेला नाही. आणि बहुतांश ठिकाणी म्हणजे जसं आपण नागपूरचा विचार केला तर नागपूरमध्ये जसं काँग्रेस एकजूट होती, तर चंद्रपुरामध्ये ती काँग्रेस पहिलेपासून एकजूट नव्हती. इनफॅक्ट वडेट्टीवारांना किंवा वडेट्टीवारांच्या मुलीला शिवानीला त्यांना तिथे उतरवायचं होतं. तर तो जो वाद आहे तो ती त्यांची जी महत्वाकांक्षा होती ती निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिली. आणि त्याचा फटका जरी ते एखाद दोन स्टेजवर एकत्र जरी आले असले तरी त्याचा मोठा फटका हा मला स्वतःला वाटतं की हा काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. मुनगंटीवारांनी एक्झिट पोल नंतर ज्या काही प्रसारमाध्यमांना मुलाखती दिल्या त्यात त्यांनी फार निराशाजनक हे केलं की म्हणजे मी लढायला तयार नव्हतो, मी उत्सुक नव्हतो वगैरे वगैरे जे काही भाग असेल. पण मला स्वतःला वाटतं की मुनगंटीवारांचा हा प्रॉब्लेम येणार नाही त्यांच्या म्हणजे त्यांच्या विजयात. मला स्वतःला असं वाटत नाही की काही अडसर असावा त्या ह्याच्यामध्ये. पण विकासजी, याच्यामध्ये मुद्दा असा आहे की गेल्या वेळी सुद्धा तितकाच तुल्यबळ उमेदवार होता. हंसराज जाहीर होते आणि त्यांच्या विरोधात सुद्धा अशाच प्रकारे सुरेश धानोरकर उभे होते. तर यावेळी मागच्या वेळी जे त्यांच्या बाबतीत झालं, भाजपच्या बाबतीत 2019ला जी घटना घडली किंवा जी कारणं भाजपचा पराभव होण्यासाठी महत्त्वाची राहिली, तीच कारणं यावेळी देखील सक्रिय होणार नाहीत उलट्या प्रकारे, याची गॅरंटी कशी देऊ शकतो? नाही, याच्यामध्ये अहिरांचा एक भाग असा होता की अहिरांच्या बाबतीत एक अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर त्यावेळेला वर्क केला गेला. आणि जरी भाजपवाले मानत नसले तरी भाजपा अंतर्गत जे यावेळेस काँग्रेसच्या अंतर्गत होतं ते त्यावेळी भाजप अंतर्गत भरपूर तिथे त्यांच्यामध्ये कन्फ्लिक्ट होते, भांडणं होते. आणि ते सगळ्यांनाच माहिती, आपण कोणाला नाव घेण्याची गरज नाही आहे. पण तो भाग जो आहे तो भाग त्यावेळी मागच्या वेळी वर्क केला गेला. ज्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात यांची सहानुभूती जरी म्हटलं तरी बाळू धानोरकरांच्या काळामध्ये खासदार म्हणून त्याचा जो अनेक कुटुंबांना त्रास झाला त्याचे फार मोठे गंभीर परिणाम, त्याची फार मोठी चर्चा ही जनतेमध्ये होती. आणि सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर या आपण एक बघा की मोदींची लाट हा एक भाग आहे त्याच्यामध्ये, सुप्त लाट. पण मोदींच्या सुप्त लाटेसोबत त्या उमेदवारांचं त्या मतदारसंघामधलं जे काही त्यांचं एक स्ट्रेचर आपण म्हणू, मी इमेज नाही म्हणणार, त्यांचं जे स्ट्रेचर आहे तर सुधीर मुनगंटीवारांचं एक स्ट्रेचर आहे, त्यांचा एक विकासाचा चेहरा त्यांच्या जनतेसमोर आहे. त्याच्यामुळे मला स्वतःला म्हणजे मी काही त्याच्याशी हा काही मतभेद नाही आहे मला तुमच्या याच्या संदर्भात. फक्त एक माझं मत असं मला वाटतं की मी जे काही चंद्रपूरमध्ये फिरलो लीड तेवढी राहणार नाही त्यांच्या ह्याच्यात, पण ते जिंकण्याचे चान्सेस आहेत असं मला स्वतःला वाटतं. बरं, आटाळकर सर, चंद्रपूरच्याच बाजूचा गडचिरोली चिमूर मतदारसंघ, तिथे सुद्धा महायुतीला धक्का लागेल असा अंदाज आहे. नामदेव किरसान यांचा त्या ठिकाणी विजय होऊ शकतो असं आमचे कल सांगतायत. तुमचं रीडिंग काय सांगतं? विद्यमान खासदारांना धक्का बसेल तिथे? या ठिकाणी अगदी चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि ज्या भागामध्ये नक्षलग्रस्त भाग
आणि त्यातले तिथले प्रश्न स्थानिक प्रश्न, पण त्याला सोबत जोडून जो राष्ट्रवादाचा मुद्दा आणि हिंदुत्वाचं मतांचं ध्रुवीकरण पाहता भाजपने निश्चितपणे तिथे प्रयत्न संघर्ष केलाय. पण मला असं वाटतं की तिथला इतिहास जो पाहिला तर तिथे मतपरिवर्तन निश्चितपणे म्हणजे परिवर्तनवादी असा एक जो कल आहे तिथल्या नागरिकांचा तो दिसतो आहे आणि तो कदाचित प्रतिबिंबित झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो असं मला वाटतं. आणखीन असे बरेच मतदारसंघ आहेत. मला वाटतं 7 जागी जर महायुतीचा विजय होत असेल तर त्यामध्ये अनेक ट्रिपल फाईटचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर याच्यामध्ये बराचसा आहे. विशेषतः ग्राउंडवरती ज्या वेळेला आम्ही लोकसभेचा आढावा घेण्यासाठी गेलेलो होतो तेव्हा विशेषतः अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्या विरोधात तो अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर खूप मोठा जाणवला. त्याचबरोबर संजय धोत्रे यांच्याबद्दलही तो खूप जाणवलेला होता. ह्या दोन्हीचं रीडिंग आपण कसं करायचं वैद्य सर? अगदी तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. नवनीत राणांविषयी इव्हन नवनीत राणा मागच्या वेळेस आपल्याला माहिती आहे की त्यांना एनसीपीच्या सपोर्टने त्या निवडून आल्या होत्या. विदर्भातल्या ज्या 2 सीट्स महायुतीने म्हणजे बीजेपी शिवसेना युतीने गमावल्या होत्या त्याच्यामधली नवनीत राणांची एक सीट होती आणि यावेळेस त्या भाजपकडनं लढतात आहे. त्यावेळेस भाजप अंतर्गत देखील म्हणजे मी जे काही जसं आपण फिरला तसं मी त्या ठिकाणी फिरलो तर त्या ठिकाणी एक साधारणपणे असंतोष नवनीत राणांच्या संदर्भातला हा होता. आपण हेही बघितलं असेल की बच्चू कडू जे महायुतीचे पार्ट अँड पार्सल होते त्यांनी देखील अगदी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती की ज्या भाजपचं कार्यालय नवनीत राणांनी फोडलं आता त्यांच्याच बरोबरींनी कार्यकर्त्यांनी फिरायचं का, हा एक महत्वाचा प्रश्न तिथे निर्माण झाला होता. आणि दिनेश बुब यांना उभं करण्यात आलं होतं तिथे. दिनेश बुब ज्यांनी सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या संदर्भात भूमिका घेतली ती सरकार विरोधी. तर दिनेश बुब तर त्यावेळेस असं म्हणण्यात आलं की दिनेश बुबचा फायदा नवनीत राणांना मिळेल. पण मला स्वतःला तसं वाटत नाही. फक्त एकच त्यांचा जो ॲडव्हान्टेज नवनीत राणा हा जो आपण म्हणू शकतो तो एवढाच आहे की राणा कुटुंब हे खूप पॅशनेट आहे आणि त्यांची स्वतःची यंत्रणा आहे. म्हणजे पक्षाचे कार्यकर्ते कोणी त्यांच्यासोबत असोत की नसो पण त्यांची स्वतःची यंत्रणा आहे आणि त्यांचा साधारणपणे सामान्य वर्गातला जो रीच आहे कनेक्ट आहे त्यांची कामं करणं त्यांच्यासाठी ॲग्रेसिव्हली धावून जाणं हा एक जो भाग आहे तर तो मला वाटतं त्यांना तो सपोर्ट त्यांना मिळू शकतो त्या ठिकाणी. आणि आणखी एक कोणता मतदारसंघ म्हटलं आपण? अकोल्याचा, जिथे संजय धोत्रे जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या विरोधात बऱ्यापैकी अँटी इन्कम्बन्सी होती आणि प्रकाश आंबेडकर फॅक्टर सुद्धा तिथे खूप मोठे, तेही ताकदवान तिथे समजले जातात. तरी ती सीट महायुतीला सुटते. पण यावेळेस तिथे काय झालं की जनरली प्रकाश आंबेडकर जेव्हा खूप जोर देऊन निवडणूक लढतात त्यावेळी बीजेपीचा मतदार की प्रकाश आंबेडकर नको या एका आग्रहाने तो उतरून बीजेपीला मतदान करतो. पण यावेळेला प्रकाश आंबेडकरांनी खूप त्याची म्हणजे खूप उठाठेव केलेली दिसत नाही आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रचार करून स्वतःला प्रमोट करणं हे काम त्यांनी केलेलं दिसत नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना खूप मोठ्या प्रमाणात वोट्स मिळतील असं नाही. पण तिथे अकोल्यामध्ये एक निगेटिव्ह फॅक्टर नेहमी वर्क करतो की हा कॅन्डिडेट नको तर त्याच्यामुळे अनुप धोत्रे, संजय धोत्रे हे 4 वेळचे खासदार तिथे आहेत आणि संजय धोत्रेंच्या संदर्भातला एक अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर आपण जसं म्हणालात अगदी खरं आहे. तो अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला. फक्त अनुप धोत्रेंना एक फायदा म्हणजे ते मार्जिनल लीडनी कदाचित येऊ शकतात आणि हा मार्जिनल लीडचा भाग की हा कॅन्डिडेट नको पण हा बरा म्हणजे ठीक आहे काम नाही केलं बा पण एक चांगला माणूस आहे किंवा हे आहे तर हा एक साधारणपणे लोकांमधला सूर असा होता अकोल्यामध्ये. त्याचा फायदा अनुप धोत्रेंना मिळू शकतो असं मला वाटतं. बरं, यामध्ये आणखीन एक मतदारसंघावरती आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल अटाळकर सर. यवतमाळ वाशिम जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी विद्यमान ज्या खासदार आहेत भावना गवळी, त्या भावना गवळींच्या नाराजीचा फटका महायुतीला बसताना दिसतोय असे आमचे एक्झिट पोलचे कल सांगतायत. तिथलं ग्राउंड रियालिटी काय असू शकते? ग्राउंड रियालिटी काय सांगते? भावना गवळींच्या विरोधात मतदारांचा कल आहे म्हणून मग महायुतीचं उमेदवार बदलणे हा जो फॅक्टर झाला त्या ठिकाणी हा जो घटनाक्रम झाला यामुळे काय झालं की तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये जी संभ्रमावस्था निर्माण झाली त्याचा फायदा हा निश्चितपणे महाविकास आघाडीला झाल्याचं दिसून येते. सर्वे असो किंवा
ज्या पद्धतीने त्या कार्यकर्त्यांचं नेटवर्क आणि प्रचार यंत्रणा राबवल्या गेली त्यावेळेसच ते प्रतिबिंबित झालेलं दिसलं. भलेही भावना गवळी ह्या महायुतीसोबत आहेत म्हणून त्या वावरल्या, तरी पण जो कनेक्ट लागतो आणि त्या नवख्या उमेदवार ज्या जाणवल्या महायुतीच्या, त्यामुळेही कदाचित संजय देशमुख यांना अधिक पसंती मिळावी आणि त्या दृष्टीनं जो आहे ट्रेंड आपल्याला तो दिसतोय की संजय देशमुख हे आघाडीवर आहेत असं आपण या कौल जो आहे तो दिसतोय. म्हणजे विकासजी, हे दोन मतदारसंघ आहेत, एक आहे अमरावती आणि दुसरा आहे यवतमाळ. या ठिकाणी ज्यांना संधी मिळाली नाही असे जे महायुतीचे फॅक्टर्स होते त्यांचा रोल खूप महत्त्वाचा राहिलेला दिसतो आहे या विजय पराजयामध्ये. अमरावतीमध्ये ज्या प्रकारची साथ मिळालेली दिसते नवनीत राणा यांना, आणि दुसरीकडे यवतमाळमध्ये एक प्रकारे आतून असहकार्याची भावना आहे आणि ते सहकार्य मिळालेलं नाही आहे. त्याचा हा डिफरन्स आहे तिथल्या दिग्गज संधी न मिळालेल्या नेत्यांच्या भूमिकेचा. हो, यवतमाळ वाशिममध्ये बघा आपण की जसं अटाळकर साहेबांनी सांगितलं, यवतमाळ वाशिममध्ये राजश्री पाटील ज्या अगदी नवख्या ज्या एकही निवडणूक लढल्या नाही आहे आणि आपल्याला हे सगळ्यांना माहितीच आहे की राजश्री पाटील, मुळात राजश्री पाटीलना ते तिकीट देण्याचं कारण हे होतं की म्हणजे त्यांचे मिस्टर जे आहे हेमंत पाटील यांना हिंगोलीमध्ये तिकीट नाकारली गेली. जे 5 मतदारसंघ बीजेपीनी म्हटले होते की इथे शिवसेनेचे सध्याचे जे विद्यमान खासदार आहे हे यांच्याबद्दल अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर, याच्यामध्ये भावना गवळी एक होत्या. तर त्याच्यामुळे ती एक कॉम्पेन्सेटरी जे आपण म्हणतो की हेमंत पाटील नाराज होऊ नये म्हणून राजश्री पाटीलना तिथे आणण्यात आलं. तर ही जी तडजोड होती आणि त्या तुलनेमध्ये संजय देशमुख हे केव्हाही एक मोठे बलवान कॅन्डिडेट होते आणि या दरम्यान भावना गवळींनी जे काही प्रयत्न केले, भावना गवळी आणि त्यांचे सपोर्टर यांनी, की भावना गवळींना तिकीट मिळावी. इवन भावना गवळी तिथे 5 वेळा निवडून आलेले आहे. तर आपण जसं म्हणता तर तो निश्चितपणे ती जी अंतर्गत एक जे आपण जसं कृपाल तुमान यांचा रामटेकमध्ये आपण म्हणू किंवा अमरावतीमध्ये अडसुळांचा विषय होता, तर याचा जो फटका आहे हा शेवटी शिवसेनेनी आणि भाजप आणि बाकी युतीनी कसं काम केलं याच्यावर डिपेंड आहे. पण यवतमाळ वाशिममध्ये आपला जो सर्वे म्हणतो की यवतमाळ वाशिममध्ये ती सीट संजय देशमुखांना जाईल, ते मलाही बरोबर वाटतं. कारण संजय देशमुख एक तगडे कॅन्डिडेट म्हणून तिथे दिसतात आहे. राजश्री पाटील या अगदी नवख्या आहे. वाशिममध्ये त्यांचं माहेर हे जर सोडलं तर त्यांना निवडणुकीचा अनुभव पण त्या ठिकाणी नाही आहे. तर त्याच्यामुळे हा जो फॅक्टर आहे तो जो अमरावतीमध्ये जो वर्क करेल, तर त्याच पद्धतीने यवतमाळ वाशिममध्ये फक्त फरक एवढाच आहे की मगाशी मी जे म्हटलं की नवनीत राणांची स्वतःची यंत्रणा आहे आणि यवतमाळ वाशिममध्ये कोणी किती प्रयत्न केले तरी शेवटी उमेदवार म्हणजे मोदींची एक सुप्त लाट जरी असली तरी तिथला प्रत्यक्ष उमेदवार हा कसा आहे याच्यावर खूप मोठा तो परिणाम जो आहे तो अगदी. आणि मला वाटतं कदाचित त्यामुळेच अडसुळांच्या नाराजीचा फारसा परिणाम झाला नसावा. अडसुळांचा परिणाम तो झाला नसावा. पण यवतमाळ वाशिम मध्ये भावना गवळी आणि त्यांचे सपोर्टर हा खूप मोठा भाग आहे. तो आपल्याला नाकारताच येणार नाही. आणि तिथे कॅन्डिडेट जर तेवढा सॉलिड मिळाला असता, फॉर्मिडेबल, तर आपण समजू शकलो असतो. पण राजश्री पाटील या एकदम नवख्या कॅन्डिडेट आहे. खरंय. आणि कदाचित त्यामुळेच हा फटका महायुतीला तिथे बसू शकतोय. ज्या प्रकारे आपण विदर्भातल्या निकालांकडे बघतो आहोत आणि त्यामध्ये महायुती 7 विरुद्ध 3 अशा फरकांनी विदर्भ मारताना दिसते, आपण म्हणूया मैदान मारणं या अर्थाने. तर रामटेकची जी जागा आहे तिथपासून आपण सुरुवात करूया. मोहनजी, रामटेकमध्ये ज्या प्रकारे शिंदे गटाने चंचू प्रवेश केल्याचं दिसतंय, म्हणजे या निवडणुकीतला पहिला पक्ष, त्यानंतर असा उमेदवार की ज्याला आल्या आल्या पहिल्याच दिवशी उमेदवारी मिळाली आणि परत असा निकाल की जो आल्या आल्या लगेच पहिल्यांदाच विदर्भामध्ये रामटेकसारख्या जागी ज्याला खूप मोठा इतिहास आहे या ठिकाणी शिंदे गटाचा उमेदवार जिंकताना दिसतोय. कसं ॲनालिसिस करता येईल या जागेचं? या रामटेक मतदारसंघाकडलं जर चित्र पाहिलं तर सुरुवातीपासूनच इथे पक्षाची तुमानेंना डावलून
राजू पारवेंना उमेदवारी मिळणे आणि त्याच्यानंतरचा जो घटनाक्रम आहे, एकंदरीतच कार्यकर्ते संभ्रमावस्थेत असताना आणि त्याच्यानंतर जे तिथली ग्राउंड रियालिटी जर पाहिली तर तिथे महायुतीच्या अनुकूल असं वातावरण आपल्याला दिसलं नाही. पण मला ज्या पद्धतीने आता पोल येत आहेत तर मला देखील हे आश्चर्य वाटतंय की हे कशा पद्धतीने तिथला मतदार हा व्यक्त झाला. कारण ज्या पार्श्वभूमीवर हे सगळं निवडणूक राबवले गेली तिथले स्थानिक जातीय समीकरण असतील किंवा मतांच्या विभागणीचा कोणाला कितपत लाभ होतो याचा जर का विचार केला तर निश्चितपणे तिथे पारवेंबद्दलचा जो कल आहे किंवा तो निगेटिव्ह असा जाणवला प्रत्यक्ष ज्या तिथले सर कारण काय असू शकते निगेटिव्हिटीचं? म्हणजे अगदी अर्जाची शेवटची तारीख, त्याच्या तोंडावरती रश्मी बर्वेंचा अर्ज व्हॅलिड नसणे आणि त्यानंतर श्यामकुमार बर्वेंना त्यांच्या जागी स्टेप इन करायला लागणे, ह्याची कुठेतरी ती नाराजी आहे, हा फॅक्टर आहे. आणि ते असताना सुद्धा जर कल पारवेंच्या बाजूने जात असेल तर त्याचा काय अर्थ काढायचा? अगदी 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 ज्या पद्धतीने घटनाक्रम झाला की ऐनवेळी कुणीतरी आक्षेप नोंदवणे आणि त्याच्यानंतर अपात्र, त्यानंतर लगेच उमेदवारी, तरीही ज्या पद्धतीने मतदार किंवा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते प्रचाराला लागले, दोघांनाही मला असं वाटतं दोघांनाही प्रचारासाठी कमी दिवस मिळाले किंवा तयारी महाविकास आघाडी आणि महायुतीची कमी होती हे जरी गृहीत धरलं तरी तिथले समीकरणाचा जर विचार केला की अशा पद्धतीने जर का एखाद्या उमेदवाराला बाद करत असेल तर त्याचंही एक इम्पॅक्ट सहानुभूती म्हणा किंवा इतर त्याचे प्रभाव हे मतदारसंघात उमटतात. तो जर का उमटला नसेल तर मग मला असं वाटतं हे थोडंसं आश्चर्याचं त्या ठिकाणी होईल. बर, मला एक छोटीशी कॉमेंट घ्यायची आहे वैद्य सरांची. वर्ध्याबद्दल बोलायला लागेल कारण तडस यांच्या सुनबाईंनी ज्या प्रकारचे आरोप केलेले होते महायुतीला धाकधूक नक्की वाटली असेल. थोडक्यात नाही, मला वाटत नाही ती, कारण त्याचा फारसा परिणाम तिथे झाला नसेल. कारण याचा मुळात एक सर्वात महत्त्वाचं कारण आपण लक्षात घ्या की त्यांच्या अगेन्स्टमध्ये जे अमर काळे उभे आहेत, अमर काळेचं फारसं तिथे हे नाही आहे, ज्याला काय म्हणता येईल की ते आर्वी मतदारसंघामध्ये देखील ते हरलेले उमेदवार होते. त्याच्यामुळे अमर काळेंची तिथे योजना ही थोडीशी सगळ्यांना धक्का देऊन गेली, कारण काँग्रेसकडे त्याच्यापेक्षा चांगले कॅन्डिडेट होते. तर तो जो सुनेवाला जो आपण भाग म्हणता तो तिथे फारसा वर्क केला गेला नाही. एक आपण लक्षात घ्या की कास्ट इक्वेशनवाला जो इश्यू आहे की रामदास तडस हे तेली समाजाचे उमेदवार होते आणि एक मेसेज महाराष्ट्रभर गेला की महाराष्ट्रामध्ये एक मात्र जर तेली खासदार निवडून येत असेल तर आपण विरोध का करायचा. तर ही खूप मोठ्या प्रमाणातली एकजूट आपल्याला वर्ध्यामध्ये दिसते. आणि हे असे विषय आपण नेहमी बघतो की असे विषय असे येतात की कोणीतरी जवळच्या नातेवाईकांनी हे केलेलं आहे, तर तो भाग तिथे मला वाटत नाही की खूप वर्क केलं. नाही, आपण असं कितीही म्हटलं की जरी मोदींना निवडून द्यायचंय म्हणून लोक मत देतील तरी सुद्धा ही स्थानिक राजकारणातली जी काही गणितं असतात त्याचा सुद्धा खूप मोठा परिणाम होत असतो. वैद्य सर आणि अटाळकर सर, तुमच्या दोघांचेही आभार. विदर्भाचं इतकं सुंदर विश्लेषण तुम्ही केलेलं आहे. अर्थात पुढारी न्यूजचा हा पोल सांगतोय त्याप्रमाणे जर निकाल आले तर असं म्हणायला हवं की जनतेने आपल्याला अगदी खरा कौल दिलेला आहे. अर्थात 4 तारखेला ते आपल्याला स्पष्ट होईलच. तर पुढारीच्या महा एक्झिट पोलमध्ये काय नेमके आकडे आणि काय नेमके निकाल समोर आलेले ते काल आपण बघितलं. आज आपण त्याचं विभागवार विश्लेषण करतो आहोत. मराठवाड्यापासून आता आपण सुरुवात करूया. एक्झिट पोलच्या निकालामध्ये मराठवाड्यात मवियाची सरशी होताना दिसते आहे. मराठवाड्यातल्या 8 पैकी 5 जागा मवियाला मिळत आहेत आणि त्यामुळे महायुतीच्या पारड्यामध्ये केवळ 3च जागा मराठवाडा टाकतो आहे असं सध्याचं चित्र आहे. आणि मराठवाड्यातल्या मतदारसंघनिहाय काय चित्र आहे आपण बघूया. मराठवाड्याचा एकूण विचार केला तर इंडिया आघाडीला 5 जागा मिळत आहेत, एनडीएला 3 जागा मिळत आहेत असं हे चित्र आहे. विदर्भामध्ये यापूर्वीचं चित्र होतं की 3 जागा महाविकास आघाडीला मिळतील, मात्र विदर्भामध्ये एनडीएला 3 जागांवर समाधान मानावं लागतं. आता आपण मतदारसंघनिहाय काय चित्र आहे ते आपण बघूया. एक सगळ्यात मोठी फाईट इथली सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं ते म्हणजे संभाजीनगरकडे. त्या संभाजीनगरमध्ये ट्रिपल फाईट होती. 3 मातब्बर लोक इथे मैदानामध्ये आपल्याला दिसले होते आणि चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे आणि इम्तियाज जलील यांच्यातली ही लढत. आणि त्या चंद्रकांत खैरे यांची सरशी होताना दिसते. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार, महाविकास आघाडीला ही जागा मिळते.
जालन्यामध्ये बघूया. जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांचा अनेक टर्म्स आहेत, म्हणजे मला वाटतं आता डबल हॅट्रिक वरती येतील. रावसाहेब दानवे यांचीच इथे सरशी होताना दिसतीये. कल्याण काळे यांचा ते पराभव करतायत. बीडमध्ये पंकजा मुंडे रिंगणात उतरलेल्या होत्या आणि त्यांच्या विरोधात बजरंग सोनवणे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे रिंगणात होते आणि पंकजा मुंडे यांची इथे सरशी होताना दिसतीये. हिंगोलीमधलं काय चित्र आहे बघूया. इथे बराचसा गोंधळ झाला होता. हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली, मग ती मागे घेण्यात आली आणि या ठिकाणी बाबूराव कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर झाली होती, मात्र त्यांचा इथे पराभव होताना दिसतोय. नागेश पाटील आष्टीकर यांच्या बाजूने इथं कल झुकताना दिसत आहेत. परभणीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेली ही जागा महायुतीने रासपसाठी सोडलेली होती, मात्र महादेव जानकर यांना काही इथे विजय संपादित करताना चित्र दिसत नाहीये. संजय जाधव शिवसेना ठाकरे गटाचे, त्यांचा इथे विजय होताना दिसतोय. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या भाजपत आल्यामुळे बरंचसं चित्र बदललेलं होतं आणि त्याचा फायदा इथे दिसतोय. विद्यमान खासदार हे भाजपचे प्रताप चिखलीकर, त्यांचा पुन्हा एकदा विजय होऊ शकतो असे हे कल सांगतायत. वसंतराव चव्हाण काँग्रेसचे उमेदवार, त्यांना पराभवाचा धक्का बसणार असे चित्र दिसतंय. तर लातूरमध्ये काय चित्र आहे. सुधाकर शृंगारे यांना महायुतीनं रिंगणात उतरवलं होतं आणि त्यांच्या विरोधात डॉक्टर शिवाजी काळगे काँग्रेसचे, त्यांची जीत या ठिकाणी होताना दिसते. तर सुधाकर शृंगारे यांना पराभवाचा धक्का बसू शकतो असे हे कल सांगतायत. धाराशिवचं चित्र. धाराशिवची जागा ही महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटलेली होती आणि अर्चना पाटील यांचा अगदी अखेरच्या क्षणी तिकीट मिळायच्या आधी प्रवेश झाला होता, मात्र त्यांना पराभवाचा धक्का या ठिकाणी बसताना दिसतोय. ओमराजे निंबाळकर यांचा या ठिकाणी विजय होताना दिसतोय. आणि याच संदर्भात आपल्याला चर्चा करायची. आपल्यासोबत विनोद काकडे आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत संभाजीनगरमधून. आपण सुरुवातीला संभाजीनगरबद्दलच त्यांना विचारूया. संभाजीनगरमध्ये खरं तर ही जागा गेले काही दिवसांपासून MIMने आपला बालेकिल्ला म्हणून तयार केलेली होती, मात्र तिथे चंद्रकांत खैरे यांचा कमबॅक होताना दिसतंय. हो, नक्कीच. कारण की काय झालेलं यंदाच्या निवडणुकीत जी आहे, MIM मागच्या वेळी जो आहे तो केवळ वंचित आघाडीचा जो MIMला सपोर्ट होता, दलित मतं जी मिळाली होती त्या जीवावर MIMने ही जागा जिंकलेली होती. यंदा जो आहे, यंदा वंचित दलित MIM सोबत नव्हता. त्याचा खूप मोठा फायदा हा अप्रत्यक्षरित्या चंद्रकांत खैरे यांना झालेला आहे. गेल्या निवडणुकीत चंद्रकांत खैरे अवघ्या 3 ते 4 हजार मतांनी पडलेले होते आणि यावेळी जो आहे वंचितचा जो जवळपास 1.5 लाखाचा जो मतदार आहे तो फुटला गेलेला आहे, तो MIM सोबत नाहीये. त्यामुळे चंद्रकांत खैरे यांचा विजयाचा मार्ग सुकर झालेला आहे. विनोदजी, म्हणजे ओव्हरऑल मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातले इतर जे सगळे रिजन आहेत त्या सगळ्यामध्ये NDAला जास्त जागा आहेत आणि इंडिया आघाडीला कमी आहेत. मवियाला कमी आहेत आणि महाविकास आघाडीला कमी आहेत. भाजपला जास्ती आहेत आणि मवियाला कमी आहेत असं चित्र आहे. हा एकमेव असा रिजन आहे की जिथे महाविकास आघाडी सरशी होताना दिसते आहे. ओव्हरऑल रिजनचा विचार करता काय काय फॅक्टर्स याच्यामध्ये तुम्हाला दिसतात? यात महत्वाचा जो फॅक्टर आहे तो मराठा आरक्षणाचा जो मुद्दा चालला गेल्या वर्षभरात जो झालेला आहे तो सगळ्यात जास्त पेटला तो आपल्या मराठवाड्यामध्ये. जालना जिल्ह्यातून सुरू झालेलं हे आंदोलन मराठवाड्यामध्ये पूर्णपणे पसरलं होतं आणि याचा खूप मोठा फायदा जो आहे तो अप्रत्यक्षरित्या मवियाला होताना दिसतो. या निवडणुकीत भाजप विरुद्ध जो रोष होता, मराठा समाजाला भाजपमुळे आरक्षण मिळत नाहीये अशी एक भावना निर्माण झाली होती, त्याचा फायदा हा या निवडणुकीच्या मतदानातून दिसून येतोय आपल्याला. निश्चित. पण या सगळ्याचा जो सेंटर होतं बीड, तर बीडमध्ये मात्र चित्र वेगळं दिसतं आहे. बीडमध्ये जरी लढाई अटीतटीची होईल अशी चर्चा आहे, मात्र त्या ठिकाणी पंकजा मुंडे सरशी मारतील किंवा तिथे विजय मिळवतील असं दिसतंय. तर ओव्हरऑल मराठवाड्यामध्ये याचा प्रभाव पडतो, मात्र त्याच्या एपी सेंटरमध्ये ज्याला केंद्र म्हणतात तिथे मात्र त्याचा फारसा फरक पडत नाही. याच्या मागे काय कारणं दिसतात? मला असं वाटतं की बीडमध्ये जे दिसतंय चित्र, आज जे सर्वेमध्ये जे चित्र दिसतंय की पंकजा मुंडेंना विजयी होतील, परंतु ही लढत जी आहे ती अटीतटीची राहील. म्हणजे त्या लढती शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येणार नाही की कोणाच्या बाजूने निकाल लागेल, असंच एकंदरीत हे आहे. कारण की तिथील जो दलित आणि मुस्लिम वोटिंग आहे ती नेमकी कुणाच्या बाजूने झालेली याचा अंदाज कुणालाही घेता आलेला नाही. त्या मतदान किती % झालेलं आहे त्याच्यावर हे म्हणजे निकालाचं विजय निश्चित राहील. ती लढत जी आहे ती थोडीशी अटीतटीचीच असेल.
धाराशिवच्या जागेचा जर विचार करायचा झाला तर अर्चना पाटील यांना अगदी शेवटच्या क्षणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला आणि तिकीट मिळवलं. ती जागा जर अजित पवारांच्या राष्ट्रवादीऐवजी शिंदेच्या शिवसेनेला किंवा भाजपला सुटली असती तर चित्र वेगळं दिसलं असतं. तर चित्र वेगळं दिसलं, निश्चितच तिथलं चित्र वेगळं दिसलं असतं. कारण की या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून भाजप तयारी करत होता. बरं. आणि त्यात आपण जर उस्मानाबादचं पाहिलं तर तिथे शिंदे गटा आमदाराच्या संख्येचा जर विचार केला तर शिंदे गटाचा प्रभाव तिथे होता. हो. परंतु ऐन वेळी ती जागा राष्ट्रवादीने अजित पवार गटाने घेतली. त्याचा फटका निश्चितच बसत आहे अर्चना पाटील यांना. आणि ओमराजे यांचा जो संपर्क आहे तो गेल्या 10 वर्षातला त्यांचा जो मतदारांमधला संपर्क जो आहे, त्यांच्याबद्दलची जी एक सहानुभूती आहे ती अद्यापही कायम असल्याचे दिसतंय. त्याचाच फायदा त्यांना या सर्वेमध्ये आपल्याला तो दिसून येतोय. बर. आणि तसंच परभणीचा जर विचार करायचा झाला तर परभणीची जागा सुद्धा राष्ट्रवादीला सुटलेली होती, मात्र ती त्यांनी रासपला दिली. अर्थात महादेव जानकर सोबत येण्यामुळे त्यांना इकडे माढा, बारामती वगैरे ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये फायदा झाला धनगर समाजाची मतं मिळवण्यामध्ये. मात्र प्रत्यक्षात मात्र ज्यांच्यामुळे ही मतं मिळाली त्यांचा पराभव होताना दिसतोय. कल त्यांच्या बाजूने काही झुकताना दिसत नाहीयेत. याची काय कारणं असतील? तिथे मेजर काय झालं की मराठा आरक्षणाचा जो मुद्दा होता, जरांगींचा जे आंतरवाली सराटी जो मतदार तो आहे तोही त्यांच्या भागातच जातो, तो त्या मतदारसंघात जातो. आणि परभणीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप मोठा चालला होता. त्याचा एक फायदा बंडू जाधव यांना होताना दिसतोय. एकतर जानकर हे बाहेरचे उमेदवार, प्रचार असा झाला की बाहेरचा उमेदवार हवा की स्थानिक हवा, तो एक फायदा संजय जाधव यांना होताना दिसतोय. त्यात मुस्लिम मतं ही यंदा काही प्रमाणात मुस्लिम मतं ही बंडू जाधवांना मिळालेली दिसतात काँग्रेसमुळे. पुढे जालन्याचा जर आपण विचार केला तर आपण ओव्हरऑल देशातली इन्कम्बन्सी, अँटी इन्कम्बन्सी आणि प्रो इन्कम्बन्सी अशी चर्चा करत असतो. तर जालन्यामध्ये देशातल्या प्रो अँटी इन्कम्बन्सीपेक्षा सुद्धा मोठी प्रो आणि अँटी इन्कम्बन्सीची शक्यता होती. तरीसुद्धा जालन्यामध्ये रावसाहेब दानवेच पुन्हा एकदा बाजी मारताना दिसत आहेत. इथे नेमके कुठले असे फॅक्टर आहेत की ज्याच्यामुळे इतक्या वेळा खासदार होऊन सुद्धा यावेळी देखील पुन्हा त्यांनाच लोकांची पसंती मिळताना दिसते? लोकांची पसंती त्यांना मिळताना दिसते आपल्याला सर्वेमध्ये, हे निश्चित आहे. परंतु यंदा जे आहे ना, कल्याण काळे जे काँग्रेसने उमेदवार दिलेले त्यांनी पण एकदा खूप तगडी फाईट दिलेली आहे. म्हणजे दानवेंना जे अपेक्षित होतं की ते खूप लीडनी विजयी होतील, परंतु ती जी मतदानाची हे असेल ती इतकी लीड असणार नाही. ती फाईट जी आहे शेवटच्या क्षणापर्यंत चुरस असेल त्या याच्यात. मराठा आरक्षणाचा जो आहे तिथेही खूप मोठा फॅक्टर चाललेला आहे मराठा आरक्षणाचा, कारण तो जालना जिल्हाच होता. पण तिथे मंगेश साबळे जे आहेत, मंगेश साबळे म्हणून एक मराठा आरक्षणाचे म्हणजे समन्वयकच होते, ते उभा राहिले होते. ते खूप मोठ्या प्रमाणात जी मतं काँग्रेसला मिळू शकली असती ती मतं डिवाइड होताना दिसत आहेत. त्याचा फायदा अप्रत्यक्षरित्या दानवेंना होतोय. बरं. एक यामध्ये आपल्याला लातूरबद्दल सुद्धा बोललं पाहिजे, कारण सुधाकर शृंगारे यांना पराभवाचा धक्का इथे बसताना दिसतोय. त्याची काय कारणं असू शकतात? याचं काय, एकतर लातूर जिल्ह्यात जे आहे एक लिंगायत समाजाचं वर्चस्व आहे. लिंगायत समाजाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि यांनी जे आहे यांना उमेदवारी जी आहे डॉक्टर शिवाजी कोळगे यांना उमेदवारी दिली होती, जे लिंगायत समाजातून येतात. दुसरं, अमित देशमुख कुटुंबानी जे आहे यंदा देशमुख कुटुंबाने ही लढाई स्वतःसाठी प्रतिष्ठेची लढाई केली होती. अख्खं कुटुंब जे आहे, जे जणू काही स्वतः उभे आहोत या पद्धतीने त्यांनी प्रचार केलेला आहे कोळगे यांचा. त्याचा फायदा कोळगे यांना होताना दिसतोय. आणि नांदेडमध्ये मला वाटतं अशोक चव्हाण यांचं महायुतीमध्ये येणं हे खूपच पथ्यावर पडलेलं दिसतंय. पथ्यावर पडलेलंच दिसतंय. एकंदरीत सर्वे जर आपण पाहिले सर्वांचे तर त्या सर्वेमध्येही तसंच दिसतंय की अशोक चव्हाणच्या येण्याने, परंतु वसंत चव्हाण यांनाही एक प्रकार काँग्रेसने खूप जीव लावून तिथे काम केलेलं दिसत होतं. मध्यंतरी म्हणजे सर्वे काही दिवस अगोदरपर्यंत निवडणूक झाल्यानंतर असं वाटत चित्र होतं की वसंत चव्हाण हे विजयी होतील. परंतु सर्वेमध्ये जे येत आहेत की ते आता प्रतापराव चिखलीकर पुन्हा येताना दिसून येत आहेत. याचा अर्थ अशोक चव्हाणांचा नक्कीच तिथे फायदा होईल भाजपला. ज्या प्रकारे सर मराठवाड्यामध्ये मराठा आंदोलनाचा फटका बसेल हे आधीपासूनच गृहीत धरलेलं होतं महायुतीने.
आणि त्या दृष्टीने उमेदवारांची निवड असेल किंवा प्रचाराची रणनीती असेल या दोन्हीमध्ये पुरेपूर प्रयत्न करण्यात आलेले होते. तर त्यातले कुठले प्रयत्न नेमके फळाला आलेले दिसत आहेत आणि कुठल्या बाबतीमध्ये ते कमी पडलेले दिसतात? नाही, महायुतीला जे आहे ना, महायुतीने इथे उमेदवार जे आहेत, उमेदवार मराठा, आता संभाजीनगर बाबतच बोलायचं झालं तर आपण संदीपान भुमरेंना उमेदवारी दिली होती की मराठा आरक्षणाचा फायदा. त्यांचा जालन्याचे उमेदवार मराठा समाजाचे होते, परंतु तो जो आहे ना, जो मराठा समाजामधला जो रोष होता तो त्यांना तो कमी करता आलेला नाहीये युतीला. आणि अप्रत्यक्षरित्या याचा फायदा जो आहे तो महाविकास आघाडीने घेतला. दुसरं म्हणजे काय आहे की मराठवाडा हा एक प्रकारे ठाकरेंचा बालेकिल्ला समजला जातो पूर्वीपासून. सर, एक याच्यामध्ये छोटासा प्रश्न जाता जाता, इथल्या प्रत्येक मतदारसंघात वंचितने सुद्धा आपला उमेदवार दिलाय, ज्यांनी खरं तर मागच्या निवडणुकीमध्ये जवळपास 12-13 उमेदवारांनी त्यांच्या 1 लाखांपेक्षा जास्त मतं घेतलेली होती. वंचितचा परिणाम ह्याच्यामध्ये फारसा दिसत नाहीये. नाहीये. यंदा जो आहे ना, गेल्या निवडणुकीमध्ये वंचितची जी शेवटपर्यंतची, यंदाच्या निवडणुकीत शेवटपर्यंत वंचितने आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली. शेवटच्या क्षणापर्यंत आघाडीत येणार असं त्यांचं चाललं होतं. त्यामुळे त्यांचा जो मतदार आहे तो संभ्रमात होता. आणि ऐनवेळी जे उमेदवार त्यांनी दिलेले आहेत ते नवखे उमेदवार होते, जे मतदारांनाही अपेक्षित नव्हते. त्यामुळे त्याचा फटका वंचितच्या मतदारांना याला बसला आणि त्याचा तो मतदार जो आहे तो महाविकास आघाडीकडे मराठवाड्यात वळालेला दिसून येतो आपल्याला. निश्चितपणे कशा प्रकारे आता प्रत्यक्ष निकाल समोर येतात हे बघणं महत्त्वाचं आहे. मात्र मराठवाड्यातल्या या सगळ्या जागांचं तुम्ही अत्यंत सविस्तरपणे विश्लेषण केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद विनोद काकडेजी. यानंतर आपण वळणार आहोत उत्तर महाराष्ट्राकडे. उत्तर महाराष्ट्रामध्ये पुढारीच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीची सरशी होताना दिसते आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या 4 जागा महायुतीला मिळताना दिसत आहेत. तर केवळ 2 जागांवर मवियाला समाधान मानावं लागेल असं चित्र आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूया. इंडिया आघाडी 2 आणि NDA 4 अशा प्रकारे 4 विरुद्ध 2 अशा फरकाने महायुती या ठिकाणी बाजी काहीसा गेल्या निवडणुकीच्या तुलनेत तोटा आहे, कारण गेल्या वेळेला 6 पैकी 6 जागा मिळालेल्या होत्या. नाशिकची ही जागा त्यामध्ये होती आणि आता 4-2 असं चित्र आपल्याला दिसतं. ह्याचंही कारण आपल्याला विश्लेषण करायचंच आहे. आपण नाशिकमध्ये जागानिहाय काय चित्र आहे ते आपण सुरुवातीला बघूया. उत्तर महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला नाशिकमध्ये काय चित्र, तिरंगी लढत नाशिकमधली आहे आणि इथे शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांचा विजय होताना दिसतोय. हेमंत गोडसे ज्यांची उमेदवारी अगदी शेवटपर्यंत तळ्यात मळ्यात असं चित्र होतं, त्यांना पराभवाचा धक्का बसतोय. आणि शांतिगिरी महाराज जे अपक्ष होते त्यांच्यामुळे कदाचित हा फटका बसत असावा. सगळ्यात कमी संघर्ष उमेदवारीसाठी ज्यांनी केला त्याला विजय मिळताना दिसतो. अगदी. पुढची आहे दिंडोरी. दिंडोरीमध्ये केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार रिंगणात होत्या, मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसू शकतो. भास्कर भगरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार, त्यांचा या ठिकाणी विजय होऊ शकतो असे कल सांगतायत, असा अंदाज सांगतोय. पुढे जळगावमध्ये जाऊया. जळगावमध्ये काय चित्र आहे? जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ यांना विजय मिळू शकतो असा हा एक्झिट पोल सांगतोय. ठाकरे गटाचे करण पवार यांना पराभवाचा धक्का बसेल असा अंदाज आहे. याच्या पुढे जळगावच्या जवळचाच रावेरमध्ये रक्षा खडसे रिंगणात होत्या. एकनाथ खडसे यांच्या सुनबाई, त्यांचा या ठिकाणी विजय होताना दिसतोय. अगदी शेवटच्या क्षणी आपल्याला आठवत असेल तर एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका भाजपच्या बाजूने असल्याचं स्पष्ट केलेलं होतं आणि मला वाटतं त्याचाच कदाचित हा फायदा असावा. पुढे धुळ्यामध्ये जाऊया. धुळ्यामध्ये आपल्याला काय चित्र आहे तर सुभाष भामरे भाजपचे या ठिकाणी विजयी होताना दिसत आहेत. डॉक्टर शोभा बच्छाव यांना पराभवाचा धक्का बसू शकतो असा हा एक्झिट पोल सांगतोय. नंदुरबारमध्ये डॉक्टर हिना गावित या ठिकाणी रिंगणात आहेत आणि हिना गावित यांना विजय मिळू शकतो आणि ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांचा पराभव या ठिकाणी होऊ शकतो असं हे चित्र आहे. आणि याच संदर्भात आपल्याला आता विश्लेषण करायचंय. मिलिंद सगदुरे आपल्यासोबत आहेत, आपलं स्वागत आहे. आणि एकूणच जर उत्तर महाराष्ट्राचं चित्र बघितलं तर मागच्या वेळेपेक्षा NDAला यावेळेला 2 जागा कमी मिळतात. कारण त्याचं काय असू शकतं? त्याच्यामध्ये बेसिकली बघा, मतदारसंघात हा एक मुद्दे वेगळे होते, हा एक भाग आहे. आणि जिथे आता महायुतीचा पराभव आपल्याला दिसतोय महायुती उमेदवारांचा एक्झिट पोल मध्ये, तर तिथल्या नाशिकपुरता जर बोलायचं म्हटलं तर शिंदे गटाला ही जागा नको असं दस्तूरखुद्द भाजपचं म्हणणं होतं. आणि त्याला भाजपच्या सूर अजितदादांच्या राष्ट्रवादीने मिळवला होता. इथे मूलतः भुजबळांना उमेदवारी करावी लागणार असं पहिल्यापासून चित्र होतं. आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांच्या नावाची अनौपचारिकपणे एक घोषणा केली होती म्हणा किंवा काय, तर तसं इंडिकेशन हे राज्याच्या नेतृत्वाला दिलेलं असताना मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा होता,
किंवा भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांच्या संदर्भात घेतलेली आक्रमक भूमिका कदाचित भुजबळांना उमेदवारी दिली तर त्याचा परिणाम इतर मतदारसंघात होईल अशी एक भीती भाजपच्या स्थानिक आणि राज्य नेतृत्वाने अमितजींना करून दिली असावी आणि त्याच अनुषंगाने शेवटी भुजबळांची उमेदवारी जाहीर झालेली आणि त्यांनी स्वतःहून निवडणुकीतून माघार घेतली. हो. आणि दुसरीकडे भाजपला ही जागा हवी होती, त्यांच्याकडून तसा आग्रह झाला, पण तसं होऊ शकलं नाही कारण सिटिंग एमपी सीट जी होती ती शिंदे गटाकडे होती शिवसेनेच्या. आणि शिंदे गटाकडे देखील फार ऑप्शन्स नव्हते, फार पर्याय नव्हते. आणि शेवटी हेमंत गोडसे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली गेली. त्याच्या संदर्भातली जी नाराजी होती ती अगदी प्रारंभीपासून अखेरपर्यंत राहिली. भुजबळांनी त्याच्यामध्ये फार काही इंटरेस्ट घेतला, फार रस दाखवला अशातला भाग नाही. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते बाजूला राहिले. भाजपच्या नेते कार्यकर्त्यांमध्येही तो जो समन्वय दिसायला हवा होता, जो एजन्सीपणा लागतो महायुतीचा म्हणून, तर तो देखील दिसला नाही. हा नाशिकपुरता भाग. आणि त्याच अनुषंगाने नौखे असलेले मितभाषी असलेले राजाभाऊ वाजे ही मतदारांची पसंती बनले आणि कदाचित उद्याच्या निकालामध्ये त्याचा प्रत्यंतर येणार आहे. शांतिगिरी महाराजांचा फॅक्टर कितीचा परिणाम करू शकतो नाशिकमध्ये? नाही, फार नाही. पण शांतिगिरी महाराजांना मतं जर म्हटली तर मतांची झोळी फार त्यांची भरणार नाही. पण जी काही भरेल ती पराभूत होणाऱ्या उमेदवारासाठी ते एक उपद्रवमूल्य ठरणार आहे त्यांच्या अनुषंगाने. कारण शेवटी त्यांचा प्रभाव जो होता तो ग्रामीण भागात होता आणि दोन्ही आपले जे उमेदवार होते महायुती आणि महाविकास आघाडीचे, तर त्यांचा बेस देखील ग्रामीण भागाचा असल्यामुळे त्याचा फटका दोन्ही उमेदवारांना, पण त्यातल्या त्यात हेमंत गोडसेंना, महायुतीच्या हेमंत गोडसेंना तो जास्तीचा बसणार असं एकंदर आता तरी विश्लेषण करता येईल. बरं, आपण या ठिकाणी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर जळगाव रावेर हे दोन इंटरेस्टिंग मतदारसंघ आहेत, त्याचबरोबर दिंडोरीमध्ये सुद्धा काय चित्र दिसेल हेही आपल्याला बघायचं. तर उत्तर महाराष्ट्रातल्या जागांबद्दल आपण चर्चा आणि विश्लेषण करतो आहोत. आपल्यासोबत मिलिंद सजगुरी आहेत. मिलिंदजी, नंदुरबार विषयी वारंवार जो किस्सा सांगितला जातो, ज्याची आठवण काढली जाते की प्रमोद महाजन अनेक वर्षांपूर्वी असं म्हणाले होते की ज्यावेळी नंदुरबारमध्ये आमचा आमदार निवडून येईल आणि नंदुरबारमधून आमचा खासदार निवडून येईल तेव्हा आमचा मुख्यमंत्री बसेल आणि तेव्हा आमचा पंतप्रधान सत्तेत येईल. आत्ताचा जर नंदुरबारचा कल बघितला तर तो सुद्धा NDAसाठी शुभ संकेत मानला जातोय. काय सिग्नल आहेत याचे आणि कशा प्रकारे तिथली लढत रंगताना दिसते? नंदुरबारमध्ये बघा, नंदुरबार हा मूळतः काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. आपल्याला माहिती असेल माणिकराव गावित म्हणून काँग्रेसचे जवळपास 8 वेळेला निवडून आलेले खासदार. तर काँग्रेस आणि नंदुरबार आदिवासी बहुल मतदारसंघ आहे. पण 2014ला या समीकरणाला छेद दिला गेला आणि डॉक्टर हिना गावित या मोठ्या फरकाने निवडून आले. तर त्याचं बेसिक कारण असं आहे की जे प्रस्थापित आहेत त्या प्रस्थापितांविरुद्ध एक नवमतदार जो आताचा अलीकडचा आहे, तर त्याच्या मनात कुठेतरी आलं आणि त्यांना वाटलं की काहीतरी बदल असावा आणि त्याचं प्रत्यंतर 2014ला आलं. त्याची पुनरावृत्ती 2019ला झाली. आणि आता उद्याच्या निवडणुकीत म्हणजे आजच्या निवडणुकीमध्ये उद्या जेव्हा काही निकाल लागेल तर तेव्हा त्याची पुनरावृत्ती झाली तर ते आश्चर्य वाटायला नको. त्याचं कारण असं आहे की इथे एक बीजेपी माइंडेड म्हणा, एक विकासाची दृष्टी जो जाणतो त्या मतदाराची एक फळी निर्माण झालेली आहे. आणि त्या अनुषंगाने हिना गावित यांचं कार्य देखील तेवढं दखलपात्र राहिलेलं आहे संसदेमध्ये म्हणा किंवा त्यांच्या मतदारसंघामध्ये म्हणा. तर त्या अनुषंगाने उद्या त्यांचा विजय हा होऊ शकतो, त्यामध्ये आश्चर्य वाटण्याजोगं काही नाही. आपल्याकडे अगदी शेवटची 3-4 मिनिटं आहेत, मात्र त्यामध्ये आपल्याला दिंडोरीचं नाव घ्यावंच लागेल कारण दिंडोरीमध्ये भारती पवार यांच्या विरोधात काहीसे कल जाताना दिसत आहेत. भारती पवार यांचा या ठिकाणी पराभव होऊ शकतो आणि भास्कर बगरे यांचा विजय सुचवतोय. कशाचं द्योतक म्हणायचं? कांदा प्रश्न भोवला भाजपला? हो, कांदा निर्यात बंदीचा एक भाग आहे. त्याच्यानंतर रेल्वेचे अनेक थांबे इथल्या प्रमुख याच्यावर स्टेशनवर रद्द झालेले आहे, हा एक भाग आहे. त्याच्यानंतर भारती पवारांचा जो पीपल कनेक्ट आहे तो देखील तुटला होता आणि या सगळ्याचा जो काही असंतोष आहे, शिवाय याच्यामध्ये ना थोडस एक लॅटेंट ज्याला म्हणतो आपण, अशी एक छुपी अशी एक भावना अशी होती ती मराठा आंदोलनासंदर्भात. तर इकडची जी मराठा कम्युनिटी आहे, मराठा समाज जो आहे, जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा इथे हिडन असा एक परिणाम झालेला आहे.
तर या सगळ्या गोष्टी भारती पवारांच्या मुळावर आणि एक माध्यमिक शिक्षक असलेले भास्कर बगरे जे आहेत तर त्यांच्या पथ्यावर पडतील असं तरी तुर्तास चिन्ह दिसत आहे. बर, जळगाव आणि रावेर यांच्याबद्दल आपण खरं तर एकत्रित बोललं पाहिजे, कारण हा जळगाव जिल्हा जो आहे तिथे गिरीश महाजनांचा एक गड, खडसेंचा एक गड आणि निवडणुकीच्या तोंडावर उन्मेष पाटील यांचं जाणं, रक्षा खडसे यांचे व्हिडिओ समोर येणं आणि त्यांच्यावर आरोप होणं की तुम्ही तुतारीवाल्यांचे कार्यकर्ते गाडीत घेऊन फिरता वगैरे, आणि गिरीश महाजनांच्या समोर असे आरोप होणं आणि रुसवे फुगवे बरेच समोर आले. एकनाथ खडसे यांनी सुद्धा आपण भाजपच्या बाजूने असणार हे शेवटच्या क्षणी संकेत दिलेले होते. ह्या सगळ्याची परिणिती जळगाव रावेर महायुतीकडे येत आहेत असं म्हणायचं? हो, त्याच्यामध्ये गेल्या 25 वर्षांपासून जळगावचे जे दोन्ही मतदारसंघ आहेत जळगाव जिल्ह्यातील ते भाजपचे बालेकिल्ले राहिले आहेत आणि आता देखील भाजपला तिथे पूरक असं वातावरण आहे. हो, जळगावमध्ये भले उमेदवार बदलला असेल पण शेवटी तिथला मतदार जो आहे तो बीजेपीला कमिटेड आहे. रावेरमध्ये तर शेवटी उत्तर महाराष्ट्रातलं एकमेव सीट असं होतं की तिथे हमखास भाजप निवडून येणार हे अगदी पहिल्यापासून सांगितलं जात होतं. जळगावमध्ये अनसर्टन्टी नक्की होती, हो. पण नंतर तिथे सगळ्या महायुतीमध्ये एक एकजिन्सीपणा जाणवला आणि त्याचा प्रत्यंतर उद्याच्या निकालात येईल. अगदी. आणि उत्तर महाराष्ट्रामधलं हे चित्र बघता जरी महायुतीची इथे 6 पैकी 6 जागा जरी त्यांना मिळताना दिसत नसल्या तरी 4 जागा मिळालेल्या आहेत आणि महायुती आपलं एक वर्चस्व या ठिकाणी ठेवून आहे असं आपल्याला म्हणता येईल. खूप खूप धन्यवाद मिलिंदजी, आपण या सगळ्याचं खूप विश्लेषण केलं आणि सखोल विश्लेषण केलं त्याबद्दल.